नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. रायगड जिल्ह्यामध्ये महाड तालुक्यातील तळीये या गावामध्ये मधलीवाडीवरती दरड कोसळून मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि यामध्ये जवळपास 44 जणांचा मृत्यू झालाय. ढिगाऱ्याखाली अनेक जण अजूनही अडकल्याची भीती आहे. एनडीआरएफ कडून युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. उभे संसार उघड्यावरती आल्यानं अनेकांना आता अश्रू अनावर झालेले आहेत. आपले आप्त स्वकीय गमावलेल्याचं सुद्धा दुःख या सगळ्या त्यांच्या नातेवाईकांना आपली घरं डोळ्यासमोर उद्ध्वस्त झाल्याचं हे सगळं विदारक चित्र पाहून अनेकांना अश्रू अनावर झालेत. अनेकांनी तिथे येऊन अक्षरशः टाहो फोडलाय. हे दृश्य रायगड जिल्ह्यातल्या महाडमधल्या तळीये गावातली. हे जे काही भकास आता दृश्य दिसतंय, तिथे काही दिवसांपूर्वी तुमदार घरं होती, अख्खी वाडीच्या वाडी होती. या ढिगाऱ्याखालून एनडीआरएफचे जवान फक्त आणि फक्त मृतदेह बाहेर काढतायत असं चित्र सध्या आहे. एनडीआरएफच्या जवानांना सुद्धा या दलदलीतून बचावकार्य करण्यात अनंत अडचणी येत आहेत. मात्र तरी देखील बचावकार्य तिथे सुरू आहे. अनेक जणांचे मृतदेह अजूनही निघतायत. आत्तापर्यंत 44 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. एकूण 35 ते 36 घरं या तळीये गावातल्या मधलीवाडी या ठिकाणी होती आणि अख्ख्या वाडीच्या वाडीवरती तळीये मधलीवाडी असा बोर्ड सुद्धा आपल्याला दिसतोय आणि अख्ख्या वाडीवरती दरड कोसळल्यानंतर सगळी घरं तिथे जमीनदोस्त झाली आहेत. आता तर पूर्ण कोण होतं घरात? कोणी होतं? नाही, माझी फॅमिली आहे पण माझ्या आजूबाजूचे सगळे गेले. किती लोक होते घरात? आमच्या घरी 6 माणसं होती, 7 माणसं होती. माझी सासू माझ्याकडे असते. अच्छा, किती लोक तुम्ही सुरक्षित आहात? किती लोक बाहेर? माझी फॅमिली पूर्ण सुरक्षित आहे. 12 जण आहेत. आणि हे आता घरात काय काय होतं? सगळे गेले? सगळे गेले, बाकीचे आजूबाजूचे पूर्ण गेले. आता इथे बघूनच आम्हाला कसं तरी वाट. किती किती लोक होते तिथे? सगळे राहायचे किती या वाडीमध्ये? तरी टोटल म्हणजे किती भरपूर 32 घरं होती आमची. जे आई वडील इथे राहतात आणि माझा भाऊ पण इथे गावालाच असतो, पण त्यांचं दुर्दैव म्हणून तर ते लोक सटकून त्यांचं व्यवस्थित हे झालं. नाही तर आम्हाला ते पण आता नसते जसं गावाचं झालं तसं. ओळखीचे कोणी गेले? गावाचे आमचा जन्मच इथला, गावच आमचा. त्याच्यात आम्हाला काहीच नाही. कोंडालकर फॅमिली आणि कोंडालकर वाडी, या वाडीला कोंडालकर वाडी असं म्हणतात. अच्छा, हे जेव्हा पडायला लागले तेव्हा तुम्हाला असं आजूबाजूच्या लोकांना काही माहिती झालं होतं का? थोडंसं इकडे जे वरती 2-3 घरं आहेत त्यांना थोडंसं असं भास होता की वरून येत आहे, तर ते सांगायला जायचपर्यंत ते सगळे लोक तिकडे बघत होते. म्हणजे ज्यांच्याकडे मोबाईल होते ते लोक असे शूटिंग करत होते. शूटिंग करतपर्यंत त्यांना काही पळण्याचं इतकं झेपलेलं नाही आहे. आणि जे इकडचे इकडे होते ते इकडचे इकडे पळाले म्हणजे जे कामाला गेलेले लोक होते किंवा जे तिकडून बघत होते ते लोक साईडला झाले. आणि जे खालच्या मार्गी तिकडे खाली एकदम घरं आहेत ते खालच्या मार्गी लोक ते अगदी मातीवरती पाय देऊन त्या साईडला बारसगाव पठार साईडला खुशी झालेले आहेत. किती किती घरं होते आणि किती मोठे मोठे घरं होते? 32 घरं आणि खूप एका घरात 5-5, 6-6 माणसं राहतात. असं खूप खूप ह्याच्या वर्षापासून आहे. पहिलं कधीच झालं नाही आयुष्यात. हे कसं काय देवाने काय केलंय काय समजायलाच मार्ग नाही. लोकांनी नवीन घरं बांधलेली, सगळ्यांची फॅमिली. काय लोक बायकांची आत्ता डिलिव्हरी झालेली, तर माझा मामा तर अक्षरशः रडतोय. त्यांनी स्वतःचं कर्ज पण फेडलेलं नाही, तर त्याच्या बायका पोरांचं असेल एकटाच पडलाय. कल 33 बॉडी मिला है. उनका खड्डा में अंतिम संस्कार अपना गांव के लोग ऐसे मिलके और इधर सब शासन का ये लोग भी था, उनको मिला के हम लोग सब एक ही साथ किया है. ज़्यादा सीरियस उसमें का 2 ज़्यादा सीरियस है और 3 थोड़ा कम है. मदद मिली अभी? मदद के लिए हाँ, मदद तो चालू है अभी शासन का. लेट तो नहीं बोल सकता क्यों, अभी कल बारिश भी था, उसी टाइम वो लोग भी पहुंचा नहीं था है, तो 11 बजे से चालू किया है. ज्यांचे नातेवाईक या दुर्घटनेमध्ये गेले त्यांच्या काही प्रतिक्रिया आपण ऐकल्या. मात्र अख्खं गावच्या गाव उद्ध्वस्त झाले. दरड संपूर्ण गावावरती कोसळली आणि ही थेट दृश्य आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्री या त्यांच्या निवासस्थानाहून मुख्यमंत्र्यांचा ताफा निघालाय. स्वतः मुख्यमंत्री ड्राईव्ह करत निघालेले आहेत पुन्हा एकदा आणि हे आता थेट महाडच्या तळीये गावामध्ये भेट देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निघालेले आहेत. स्वतः मुख्यमंत्री ड्राईव्ह करताना दिसतायत.
ज्या ठिकाणी रायगड जिल्ह्यातल्या महाडच्या तळीये गावामध्ये ही दरड कोसळून दुर्घटना घडली, 44 लोक आतापर्यंत मृत्युमुखी पडले, त्या गावामध्ये स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भेट देण्यासाठी निघालेले आहेत। मातोश्री या त्यांच्या निवासस्थानाहून मुख्यमंत्र्यांचा सगळा ताफा नुकताच निघालेला आहे, रवाना झालाय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः ड्राईव्ह करताना दिसत आहेत। तिथे नेमकी काय परिस्थिती आहे, चित्र काय आहे हे स्वतः पाहण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री आता महाडच्या तळीये गावाला भेट देण्यासाठी मातोश्रीहून रवाना झालेत। आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्या सोबत आहेत। स्वाती, मुख्यमंत्री रवाना तर झालेले आहेत, पुढे कसा दौरा असणार आहे संपूर्ण? खरं तर आपण बघितलं आताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या निवासस्थान मातोश्रीहून निघाले आहेत। स्वतः गाडी ड्राईव्ह करत ते पवनहंसला पोहोचले आणि तिथून मग हेलिकॉप्टरने महाडला उतरतील। महाडला साधारणतः 1:30च्या सुमारास MIDCच्या आवारात जे हेलिपॅड आहे तिथे उतरतील आणि त्यानंतर पुढे ते तळीये गावात जातील। साधारणतः तासाभराचा दौरा त्यांच्या पूर्ण या शेड्यूलमध्ये आहे आणि तळीयेतली जी दुर्घटना झाली ती नेमकी त्याची कारण मीमांसा काय आहे तेही शोधण्याचा किंवा तेही समजून घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडनं केला जाणार आहे। जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की स्वतः कलेक्टर निधी चौधरी यांनी हेही स्पष्ट केले की ही लँडस्लाइड प्रोन असा किंवा दरड कोसळण्यासारख्या स्थितीपैकी हा भाग नव्हता आणि तरीही दरड कोसळली। त्यामुळे नेमकं काय झालं, वरनं मोठ्या पाण्याचा लोंढा होता, तो हा मातीचा मलबा घेऊन त्या डोंगरावरून खाली कोसळला का, अतिरिक्त वृक्षतोडीमुळे झाले का नेमकं, म्हणजे बाकी या सगळ्या कारणांची कारणमीमांसा केली जाईलच। पण ही सगळ्या एवढी मोठी दुर्घटना आहे की आतापर्यंत आपण पाहतोय की सतत मृतांचा आकडा वाढतानाचं दृश्य आहे। या आधीही सातत्यानं कोकणावर अनेक संकट येतात, मग तोक्ते असू दे किंवा मग याआधी 2005चा मोठा जलप्रलय असू दे, प्रत्येक वेळेला खूप मोठ्या संकटातून कोकणावर जावं लागतंय। आणि आता तर आपण बघितलं की एकाच वेळेला अनेक ठिकाणी दरड कोसळलेली आहे, आणखी एका गावात पण दरड कोसळली, हायवे ठप्प झाले, इथे तर अनेक जीवितांची हानी झाली, त्याचबरोबर संपत्तीचं नुकसान झालं, खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। आणि सगळ्यात मोठी कधीही भरून न येणारी हानी म्हणजे अनेक कुटुंबांनी आपापल्या कुटुंबातल्या अनेकांना गमावलेलं आहे। महाडच्या तळीये गावातल्या जवळपास 8 जणांना जे रुग्णालयात आज सकाळ आणण्यात आलेलं आहे ते खरं तर सुदैवानं स्थिर आहेत, त्यांचे उपचार सुरू आहे। याच दरड कोसळलेल्या ठिकाणाहून त्यांना बचाव करण्यात आला। या सगळ्याची या वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि सगळा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः आले तिथे। आणि कारण जर आपण हा पट्टा बघितला तर म्हणजे अशाच पद्धतीनं खेडला पण फार मोठं नुकसान झालंय रायगडमध्ये। त्यामुळे जवळ असलेल्या चिपळूणमध्ये आणि इकडचे 2 या सगळ्याचा एकत्रित आढावा घेतला जाईल असं समजतंय। त्याचबरोबर कोणत्या प्रकारचे रिलीफ ग्रामस्थांना देण्याचा मुख्यमंत्री प्रयत्न करणार तेही आपल्याला समजेल। आता साधारणतः त्यांचा दौरा 3:30 पर्यंत आहे, 3:30ला पुन्हा एकदा ते मुंबईला परततील। पण या पुढच्या तासांमध्ये अनेक घडामोडी होण्याची शक्यता आहे, म्हणजे मुख्यमंत्री जे पोहोचतील, आढावा घेतील आणि कदाचित काही रिलीफ पॅकेज पण जाहीर होऊ शकते। नेमकं काय होतं आपण हे पाहणारच आहोत। बरोबर, एकूणच पूर परिस्थिती आणि महाडमधील तळीये गावामध्ये घडलेली दुर्घटना या सगळ्याचा एकंदरीत आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री निघालेले आहेत। हे दृश्य मातोश्रीवरून बाहेर पडत असतानाची। स्वाती, आणखी कोण कोण आहे त्यांच्यासोबत? खरं तर यावेळेला ते स्वतः एकटेच होते गाडीमध्ये, म्हणजे मुख्यमंत्री स्वतः एकटेच आलेले आहेत। आणि बाकी इथे आपण बघितलं की मदत आणि पुनर्वसन मंत्री आधीच ऑलरेडी महाडच्या दिशेनं सकाळीच रवाना झाले, त्यामुळे ते आधी पोहोचतील। बाकी इतर अनेक जण आधीच पोहोचतील, पण मुख्यमंत्री मात्र स्वतः सध्या तरी घरातून निघताना एकटेच होते। त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबातले कोणी सदस्य नव्हतं किंवा पर्यावरण मंत्री म्हणजे त्यांचाच मुलगा आदित्य दिसला नाही गाडीमध्ये। सध्या तरी जे कळते त्यानुसार मुख्यमंत्री स्वतः एकटे जाणार आहेत तिथे, कारण गाडीमध्ये ते एकटे होते, ड्राईव्ह करत होते। पवनहंसवरनं त्यांचा स्वाती, काही वेळातच उड्डाण भरेल। स्वाती, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। अपडेट आपण घेत राहू ज्या वेळेला मुख्यमंत्री महाडच्या तळीये गावामध्ये पोहोचतील। मात्र यावेळेला एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, ऑलिम्पिकमध्ये भारतानं आपलं खातं उघडलंय। वेट लिफ्टिंग मध्ये भारताला पदक मिळालंय। मीराबाई चानूनं हे रौप्य पदक पटकावल्याची बातमी आपल्या समोर येते। टोकियोमध्ये ऑलिम्पिकला काल उद्घाटनाचा सोहळा झाला आणि ऑलिम्पिकमध्ये भारतानं आपलं खातं उघडलेलं आहे। भारत आता यापुढे किती पदकं मिळवणार याची उत्सुकता तर प्रत्येक भारतीयाला आहेच, मात्र जे खातं उघडलंय ऑलिम्पिकमध्ये ते वेटलिफ्टिंगमध्ये भारताला मीराबाई चानूनं रौप्य पदक मिळवून दिलेलं आहे।
त्यामुळे सुरुवात तर दमदार झालेली आहे ऑलिम्पिकची, भारतासाठीची. आणि ऑलिम्पिकमध्ये भारतानं आपलं पदकांचं खातं उघडलेलं आहे. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला मीराबाई चानूनं रौप्य पदक जिंकून दिलंय. कालच टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा पार पडला. प्रत्येक देशाचे खेळाडू आणि त्यानंतर आज अगदी पहाटेपासूनच जे काही वेगवेगळ्या प्रकारचे खेळ सुरू आहेत आणि वेटलिफ्टिंगची सुद्धा मॅच पार पडली आणि त्यामध्ये भारतानं वेटलिफ्टिंगमध्ये आपलं खातं उघडलंय. भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावल्याची ही महत्त्वाची बातमी. टोकियो ऑलिम्पिकमध्ये आणखी बराच पल्ला भारताला गाठायचा आहे, मात्र त्याची सुरुवात आता झालेली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूनं रौप्य पदक जिंकलेलं आहे. हे दृश्य ऑलिम्पिकमधली ज्यावेळेला ही मॅच सुरू होती, ऑलिम्पिकमध्ये भारतानं आपलं खातं उघडलंय. मीराबाई चानू ही भारताची वेटलिफ्टर आणि तिनं वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक मिळवलंय. भारताला मिळालेलं हे ऑलिम्पिकमधलं पहिलं पदक. मीराबाई चानूकडनं बऱ्याच अपेक्षा भारताला होत्याच आणि त्या त्यांनी पूर्ण देखील केलेल्या आहेत. कारण वेटलिफ्टिंगमध्ये एक मीराबाई चानू हिच्याकडनं बऱ्याच अपेक्षा आणि भारताचं पदकांचं खातं उघडण्यात मीराबाई चानूनच महत्त्वाची कामगिरी केली. ती म्हणजे वेटलिफ्टिंगमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिलंय. टोकियो ऑलिम्पिकमध्ये अजून बराच पल्ला भारताला गाठायचा आहे. बरीच पदकं मिळवायची आहेत. चाहत्यांकडून सुद्धा बऱ्याच अपेक्षा आहेत क्रीडाप्रेमींकडून आणि भारताला पहिलं रौप्य पदक मिळवून देणारी मीराबाई चानू ही भारताची वेटलिफ्टर ठरली आहे आणि भारताचं ऑलिम्पिकमधलं हे खातं उघडण्यात मीराबाई चानू यशस्वी झाली आहे. मीराबाई चानू भारताची वेटलिफ्टर आणि या आधी सुद्धा मीराबाई चानूची कामगिरी आपल्याला माहिती आहे आणि आता पुन्हा एकदा टोकियो ऑलिम्पिकच्या निमित्तानं भारताची मान उंचावण्यासाठी मीराबाई चानू पुन्हा एकदा सज्ज. आणि या आधी सुद्धा ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये भारताला मीराबाई चानूना या आधी सुद्धा सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे आणि पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक. त्यामुळे वेटलिफ्टर मीराबाई चानू यांनी महिलांच्या गटामध्ये या आधी सुद्धा ऑस्ट्रेलियातल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलेलं होतं आणि आता ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून देणारी महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू. आणि ऑलिम्पिकच्या या सगळ्या स्पर्धांच्या सुरुवातीत रौप्य पदक मिळवून भारताचं खातं उघडणारी मीराबाई चानू ही भारतीय महिला वेटलिफ्टर. मीराबाई चानूकडून काय आणि सगळ्याच खेळाडूंकडून बऱ्याच अपेक्षा भारतीय क्रीडाप्रेमींना आहेत आणि त्याप्रमाणे मीराबाई चानूनं अतिशय दमदार अशी कामगिरी करत रौप्य पदकाची कमाई केली आहे ऑलिम्पिक गेम्समध्ये. या आधी देखील ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारी मीराबाई चानू ही महिला वेटलिफ्टर आणि आता टोकियोमधल्या ऑलिम्पिकमध्ये सुद्धा भारताचं खातं उघडणारी मीराबाई चानू ही महिला वेटलिफ्टर. अतिशय अभिमानाची अशी गोष्ट भारतासाठी. या सगळ्या घडामोडी आपण पाहणार आहोतच आणि या सगळ्या बातम्या जर तुम्हाला पुन्हा पाहायच्या असतील तर न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. एक ब्रेक घेतोय आणि लगेचच परत येतोय.
ब्रेकनंतर पुढची बातमी मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरामध्ये पुराचं पाणी आता ओसरल्यानंतर संपूर्ण बाजारपेठेमध्ये चिखल आणि गाळाचं साम्राज्य आहे। गेल्या 36 तास पुराच्या पाण्यात असलेली खेडची बाजारपेठ आता चिखल आणि गाळानं पूर्णपणे भरलेली आहे। व्यापारी आणि छोटे छोटे दुकानदार या ठिकाणी आपल्या दुकानांच्या साफसफाईला लागलेत। याचाच आढावा घेतलाय खेड बाजारपेठेतून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये खेडची जी बाजारपेठ आहे ती 24 तास पुराच्या पाण्याखाली होती। पूर आता ओसरलेला आहे, मात्र आपण बघू शकतो की खेडची बाजारपेठेत संपूर्ण गाळाचं साम्राज्य आहे। सगळ्या दुकानामध्ये या ठिकाणी पाणी शिरलं होतं आणि त्या ठिकाणी आता गाळ सुरू आहे, गाळ काढण्याचं काम सुरू आहे। सर्व वस्तू ज्या आहेत त्या खराब झालेल्या आहेत। आपण बघू शकतोय की कशा प्रकारे ज्या वाचलेले दुकानातल्या ज्या वस्तू आहेत त्या ठीक करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। अतोनात नुकसान झालेलं आहे। कोट्यावधी रुपयांचं नुकसान या खेडच्या बाजारपेठेत झालेलं आहे। 24 तास जवळपास 300हून अधिक दुकानं, 500हून अधिक घरं या ठिकाणी पाण्याखाली होती। आपण बघतोय की कशा प्रकारे दुकानामध्ये शटरच्या आतमध्ये पाणी गेलेलं आहे आणि सर्व होत्याचं नव्हतं या ठिकाणी झालेलं आहे। आधीच लॉकडाऊन होतं, कोरोनाचा कालावधी आणि त्यानंतर ज्या या ठिकाणी चक्रीवादळ असेल, संपूर्ण नैसर्गिक संकट होती आणि आता ह्या पुराच्या संकटामुळे या ठिकाणी पूर्ण होत्याचं नव्हतं झालेलं आहे। संपूर्ण खेडची बाजारपेठ या ठिकाणी आता पुराच्या गाळामध्ये रुतलेले आहे। आपल्यासोबत या ठिकाणी खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहेत। शिंगटे साहेब, मला सांगा, आज खेडची अख्खी बाजारपेठ पुराच्या पाण्याखाली आहे, किती नुकसान झाले आणि कशा प्रकारे तुम्ही मदत कार्य सुरू केली? खरं तर धोक्याची पातळी 7 मीटर आहे, परंतु त्या दिवशी म्हणजे 22 तारखेला 11 मीटरपर्यंत पाण्याची पातळी वाढली होती आणि ते पाणी अचानक वाढल्यामुळे व्यापाऱ्यांना याच्यातून साहित्य बाहेर काढता आलं नाही आणि फार मोठ्या प्रमाणात गाळामुळे आणि पाण्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आपण दुसऱ्या दिवशी पाणी ओसरल्यानंतर सगळं स्वच्छतेची कामं सुरू केली आहेत। पाणी पुरवठा ह्या सगळ्या गोष्टी जरी व्यवस्थित सुरू केल्या असल्या तरी टँकर इथे मोठ्या प्रमाणावर कोकणात नसल्यामुळे आपल्याला पाणी पुरवठा करता येत नाही आहे। त्याचबरोबर नेटवर्क बऱ्याच मोबाईलचं नेटवर्क नसल्यामुळे सुद्धा मदत कार्यामध्ये बऱ्याच अडचणी येत आहेत। 2005 नंतर प्रथमच एवढा स्पीडमध्ये म्हणा किंवा एवढ्या जलद गतीने मार्केटमध्ये पाणी आलं, त्यामुळे बेसावतपणा हा होताच, परंतु कुठल्याही प्रकारची मदत मागण्याची ही परिस्थिती त्यावेळेला नव्हती, कारण मोबाईलची सेवाही खंडित झालेली होती, वीज पुरवठाही नव्हता, वारा आणि विजांचा कडकडाट याच्यासोबत पाऊस असल्यामुळे ती मदत घेता आली नाही। कुठलाही माणूस इथपर्यंत मदतीला पोचू शकला नाही। त्यामुळे 2005 नंतर आत्ताचं जे पाणी आलं ते त्याची पातळी जवळपास 1.5 फूट जास्त होती। 36 तास पुराच्या पाण्याचा वेढा खेड शहराला मार्केटमध्ये होता। जवळजवळ 14 ते 15 फूट पाणी हा मार्केट एरियामध्ये पाणी होतं। आजूबाजूला जे मोहल्ले आहेत त्यामध्ये पाणी 14 ते 15 फूट होतं। नगरपालिका वर्ग नगरपालिका असून सुद्धा त्यांची यंत्रणा जी आहे ती राबवून इथला गाळ काढला जातो आहे। नगराध्यक्ष किंवा CO साहेबांचा मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी त्यांच्या पद्धतीने योग्य कारवाई करून त्यांनी व्यवस्थित गाळ काढण्याचा प्रयत्न चालू आहे। पण माझं एकच म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनाकडनं आम्हाला कुठलीही मदत आतापर्यंत पोहोचली नाही आहे। माझं मुख्यमंत्र्यांना आणि पवार साहेबांना एकच विनंती आहे की त्यांनी ताबडतोब खेड चिपून ह्या ठिकाणी जाऊन ताबडतोब लोकांना व्यापाऱ्यांना आर्थिक मदत करावी। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। महापुरानंतर काय विदारक स्थिती याचे तर अपडेट आपण घेत राहूच, मात्र यानंतर आता वळूयात पुढच्या एका महत्त्वाच्या गोष्टीकडे, ती म्हणजे कोरोना संदर्भातली लस घेण्यासाठी नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेतर्फे सध्या जनजागृती केली जाते। पाहूयात। सध्या मास्क हा एक सगळ्यात प्रभावी उपाय आहे ज्याद्वारे कोरोना विषाणूला आपण दूर ठेवू शकतो। याचंच महत्त्व पटवून देण्यासाठी एक व्यक्ती लोकांना अक्षरशः हात जोडून मास्क वापरण्याची विनंती करते। त्या कोरोना वॉरियरचं नाव आहे सामाजिक कार्यकर्ते अशफाक शेख। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या संजीवनी या मोहिमेद्वारे ते लसीकरणाविषयी जागरूकता निर्माण करतायत। पाहूयात। हात जोडून लोकांना विनवणी करणारे
त्यांना मास्कचं महत्त्व समजावून सांगणारे हे आहेत नाशिक जिल्ह्यातल्या सायखेडा गावचे सामाजिक कार्यकर्ते अशफाक शेख, ज्यांच्या समर्पणामुळे आणि सेवेमुळे या साथीच्या रोगात अनेकांचे प्राण वाचलेत। मास्क परिधान करावं आणि स्वतःला सुरक्षित ठेवावं यासाठी ते वेळ पडल्यास लोकांचे अक्षरशः पाय सुद्धा धरतायत। त्यांना सध्या सायखेडाची 108 हेल्पलाईन म्हणून ओळखलं जाते। He is known as Saikeda's 108 helpline and has been helping more than 300 people right from getting them beds in the hospital, up to their discharge as well. He has helped people who have lost their livelihood by providing them with ration kits and much more. Such stories inspire us. इतकंच नव्हे तर शेख यांनी अगदी कोरोनामुळे आपले प्राण गमावलेल्यांचे अंत्यसंस्कार देखील केलेत। 108 से मेरा स्पीड ज़्यादा था। 108 को रजिस्ट्रेशन करना पड़ता था, मेरे पास कोई रजिस्ट्रेशन नहीं था। मेरा 9273906444 हर जगह मेरा नंबर लोगों के मुंह जावे नहीं आता। आणि आता तर अशफाक शेख हे नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या संजीवनी मोहिमेद्वारे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्यात लसीविषयी जागरूकता निर्माण करण्याचं देखील काम करतायत। और उन्होंने भी बताया कि लस लेना कितना जरूरी है। ये धरती माँ के हर सपूत को लस लेना जरूरी हो गया है। तो लस लेने के बाद अपने लिए ढाल तलवार की तरह है, जैसे कि मास्क लगाओ ढाल है। अपना जिंदगी जीना है तो मास्क लगाना जरूरी है, और जीवन जागना है, लाइफ आगे चलना है तो उसके लिए लस लेना जरूरी है। कोरोना को लेकर देश भर में जो डर का माहौल था, वैक्सीनेशन की वजह से इसके अंदर काफ़ी बड़ा सुधार हुआ है। लेकिन फिर भी याद रखो, 2 गज की दूरी और मास्क है ज़रूरी। कैमरामैन हेमंत बागुल के साथ प्रशांत बाग, सायखेडा, नासिक। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी ही भारतभरातील कोविडग्रस्त जिल्ह्यांमधून फिरतेय। आपण देखील लसीकरणाच्या आमच्या या मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या। लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूयात। आता पाहूयात संजीवनीची गाडी आज कुठे। यासोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आपण इथेच थांबतोय। मात्र जाता जाता एक महत्त्वाची आठवण ती म्हणजे मास्क वापरा, सुरक्षित राहा आणि बुलेटिन दरम्यानची एखादी महत्त्वाची बातमी घडामोड तुम्हाला परत पाहायची असेल, तुम्ही अगदी कुठेही ऑफिसमध्ये, प्रवासात कुठेही असा, आमच्या न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। तिथे तुम्हाला ती बातमी किंवा व्हिडिओ पुन्हा पाहता येईल।